नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे आपला जो डॅम आहे तलावापाशी. हे आहे आपला, म्हणजे मी जिथं राहतो आपला तलाव आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे फिश पकडायसाठी. फिश म्हणजे पिंजरा टाकतात. ते पिंजऱ्यामध्ये कसे मच्छी घावतात हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आज. तर आता आपण चाललेलो आहे पाण्यामध्ये बोट घेऊन. आता ही आपली बोट आहे. आता बोट घेऊन आपण जायचं आतमध्ये. तर चला. तर गाइस आता आपण चाललेलो आहे बोट घेऊन. हे आहे दाजी. आता आपण मोटर चालू करून जाऊया. अशा प्रकारे चालू केलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपली बोट चाललेला आहे. तर गाइस आपल्याला एक 15 ते 20 मिनिट लागणार आहेत पोहोचायसाठी. तिथे पिंजरे टाकलेले आहेत ते. तर आता दाजी आपल्याला घेऊन चाललेले आहेत आहे, कारण त्यांनी दाजींनी पिंजरे टाकलेले आहेत. तर आता जाऊया. तर चला. आणि गाइस एवढं भारी वाटतंय ना आतमध्ये, तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही, एवढं भारी वाटतंय. एकदम गार वाटतंय कारण आतमध्ये आपण आलेलो आहे. हे बघा पाणी. हे आपला तलावा. आणि आम्ही पूर्ण पाठीमागं बसलोय कारण पुढं पूर्ण उचललं पाहिजे नावडी, म्हणजे पुढचं तोंड. पहिली गोष्ट म्हणजे कसं, म्हणजे त्या दिशेनं नावडी चांगली जाईल पुढं, त्यामुळे पाठीमागं बसायला लागला आम्हाला तिघांनी. आता आपण दाजीला विचारू कसे कसे ते पिंजरा टाकतात, कसे कसे अडचणीत मच्छी गावतात ते नसली. ते आपण दाजीला विचारू. आता पुढे जाऊया आपण जर पिंजरा टाकायला करतं, तर तुम्हाला दाजी सांगतील की कसे मच्छी आपण ते पकडतात. चला. आपल्या गावाला वातावरण आणि असं व्ह्यू बघायला भेटतंय. हे तुम्हाला बाहेर जायला लागेल. तुम्हाला गोव्याला, महाबळेश्वर या साईडला, ते आपल्या गावातच तुम्हाला असल्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही आपल्या गावाला नक्की आलात तर तुम्ही इथं फिरू शकता, कारण फिरायला भरपूर इथं आहे. आता आपण मच्छी बघू कशी आता पकडणार आहे. की पहिलं मी आधी इथं काम करायचो, खूप टाइम झाला त्याला. आता कसं जिम बिम सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पायावरती उभं राहिलेलं, त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या कमी झाल्यात आपल्या. तरी बी जास्तीत जास्त मी तुमच्यापर्यंत हे पोचत असतो गोष्टी, ज्या माझ्या पहिले ज्या गोष्टी मी करत होतो, ज्या मच्छी पकडणं बेसिक. कारण तलाव जवळ असल्यामुळं कंटिन्यू मच्छी पकडत होतो आम्ही. आणि ह्याच बोटवरती मी काम बी करायचो, कारण ह्या बोट बीट चालवायचो पहिली. तर भरपूर या तलावामध्ये म्हणजे काम केलंय आणि भरपूर इथं लहानपण बी केलंय आपलं इथं. त्यामुळं समजा म्हणजे कानाकोपरा आपल्याला इथं माहिती आहे की कुठं मच्छी असतात जास्ती, कुठं नाहीत. सो ही तर गाइस दाजींनी पूर्ण बोट हळू केलेली आहे, कारण इथंच पुढं त्यांनी जो त्यांचा पिंजरा आहे तो टाकलेला आहे. ते आता बघूया आता दाजींनी कुठं पिंजरा टाकलेला आहे. तर आता आपण आलेलो आहे जवळ. हे बघा जे तुम्हाला ताल दिसते म्हणजे गवती, त्याच्या साईडलाच कुठेतरी टाकलं आहे, कारण ते अडचणीत पिंजरा टाकतात. कारण अडचणीमध्ये गायच मच्छी जाऊन बसते.
फक्त एक पिंजरा लोकांनी टाकलेला असतो, त्याच्यामध्ये आत जाऊन बसते आणि त्याची बाहेर पण निघायला येत नाही. तुम्हाला मी आता दावतो तो पिंजरा. चला, हे बघा घरटे केलेलं आहे पक्ष्यांनी. दाजी किधर डाला है पिंजरा? होता है चलिए किधर डाला है? आगे बैठ सकता हो अभी क्या तुम बैठोगे? तर गाइस आता दाजी आलेला आहेत. तर अशा प्रकारे आपण आता आलेलो आहे. अशा गाईज एवढ्या अडचणीत जायला लागतं. हे बघा तवा ह्यांनासनी मच्छी भेटते, कारण मेहनत बी भरपूर करायला लागते. अशी काही मच्छी भेटत नाही, रोज मच्छी खावलं असं सांगू शकत नाही. आणि हा आहे पिंजरा, हा बघा. तर हा आहे पिंजरा. गाईज दाजी उतरलेले पाण्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे मच्छी मच्छी केवढे मोठे मोठे आहेत, एकदम ताजे मच्छी. हे बघा भरपूर मच्छी गायच आहेत. तरी बी जास्ती घावलं नाहीत, कारण एका पिंजऱ्यामध्ये जास्ती 25-26 किलो घावते. हे बघा आपली हिंगणगावची तलावाची मच्छी आहे, ताजी. तर गाईज मी जर आपल्या तलावावरती आलो, तुम्हाला ताजी मच्छी खायला भेटेल. तर हे बघा ते 2 पिंजरे काढलेले आहेत, आत्ताचे 2 पिंजरे काढलेले आहेत, अजून पिंजरे बाकीचे आहेत. हे असे नंतर टाकावे लागतात. आणि गाईज वारा पण भरपूर सुटलेला आहे. हे बघा, कारण आपण त्या कोपऱ्यावरून आलोय, कारण हे इंजिन असल्यामुळं फास्ट येतोय आपण इकडं. कारण पहिला आम्ही बोट चालवायचो, तर फावडा असायचा, फावडे घेऊन, आणि ह्या लाटामध्ये नंतर ना वाऱ्यातनं पुढे जायचं. की आता कशा बोटीवरती इंजिन निघल्यात ना, त्यामुळे कसं लगेच पोचतं. आणि हे बघा मच्छी अजून पाहिजे का दिखाओ हो गया. दाजी हमारे YouTube के जो सब्सक्राइबर है उनको बताओ खाली कैसे कैसे मछली पकड़ते हो आप. मारल, रोहू, कोलंबी. कितना हार्ड वर्क करना पड़ता है उनको बताओ. वो पता नहीं कि नहीं मालूम चलेगा, करने से मालूम पड़ेगा. आणि भरपूर कष्ट आहे याच्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे मासे पूर्ण उड्या मारतात. बस मग हे बघा दुसरा पिंजरा आहे, याच्यामध्ये एकच चिलापी आहे, ती पण मोठी चिलापी आहे. दुसरा पिंजरा बी आहे, ह्याच्यामध्ये जास्ती घालून नाही, मोठी मोठी 2-3च घालून आहेत. अभी फोटो काढा. हाँ इसमें बहुत. तर गाय ह्याच्यात लय आहेत चिलाप्या. हे बघा आता दाजी टाकतात. गाय बघताय मच्छी केवढे मोठे मोठे आहेत, भरपूर मच्छी घावलेली आहे त्याच्यात. अशा प्रकारे कष्ट आहे. अजून 1 2 3 4 पिंजरे टाकले, 5 पिंजरे टाकलेले आहेत ते. 4 क्या? त्याच्यामध्ये बी मच्छी भरपूर आहेत. हे बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये बी भरपूर मासे आहेत ह्याच्यात. हे बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत.
हा बघा माझा हात एवढा आहे आणि तुम्हाला चिलापी धावतो केवढे मोठे, हातापेक्षा मोठे. एवढे मोठे मोठे मच्छी घावतात आता आपल्या तलावामध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती म्हणजे हार्डवर्क करायला लागतंय. गाईज बघताय मच्छी केवढे मोठे मोठे आहेत. भरपूर मच्छी घावलेल्या आहे त्याच्यात. अशा प्रकारे कष्ट आहे. अजून 1 2 3 4 पिंजरे टाकले, 5 पिंजरे टाकलेले आहेत ते. 4 क्या त्याच्यामध्ये बी मच्छी भरपूर आहेत. हे बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत. हे बघा ह्याच्यामध्ये बी जेवढे भरपूर मासे आहेत ह्याच्यात. हे बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत. हा बघा माझा हात एवढा आहे आणि तुम्हाला चिलापी धावतो केवढे मोठे, हातापेक्षा मोठे. एवढे मोठे मोठे मच्छी घावतात आता आपल्या तलावामध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती म्हणजे हार्डवर्क करायला लागतंय. इतना बहुत हार्ड वर्क करना पड़ता है. अभी एक पिंजरा डालने वाले अभी दाजी नीचे, उनको बिठाएंगे कि खाली उसमें बाद में मछली फंस जाए. मित्रांनो अशा प्रकारे बघा हे पिंजरे आणि ह्या साईडला आपण टाकलेले म्हणजे अडचणीत, कारण अडचणीत मासे खूप बसतात दडून आणि पिंजरा असतात. पाणी आलेलं आहे नावडीमध्ये. भैया आप इधर बैठो. मधले हे पाहिजे. तर मित्रांनो आता आपले मच्छी पकडून झालेले आहेत. तर आपण आता घरी चाललोय. तर आता चला, मासे भरपूर गावलेले आहेत आता आणि भरपूर वेगाने पळत आहे नावडी आपली बघा. असे मोठे मासे गावलेले आहेत. हे बघा केवढे मोठे मासे आहेत. तर काय आपण चाललोय आता घरी. तो वही आपलं काम झालेलं, भरपूर मासे गावलेले आहेत. हे बघा एवढा मोठा मासा गावलेला आहे. केवढा मोठा मासा आहे, हातापेक्षा मोठा आहे. ताजे मासे एकदम तलावाचे. तर काय आपण आलेलो आहे आता कडेला. तर आता जाऊन आता आपण जे पिंजरे आहेत जे आहेत खाली, तर आता मच्छी आपण जिवंतच ठेवणार, कारण जे व्यापारी लोक आहेत ते इथनं मच्छी नेतात ताजेच. हा जो पिंजरा दिसतो तुम्हाला पुढं, हा त्याच्यामध्ये मच्छी ठेवतो आपण. हा तो लोखंड आहे त्याच्यामध्ये.
तर गायज आपण हे बघा, एवढे मासे मोठे मोठे आहेत. हे तर भरपूर मोठे मासे आहेत. हे बघा. आपण हे मासे पुणार आहे. एवढे मासे काढलेले आहेत. इथं खाली आणि आहे आपला तलाव. एवढा भारी दिसतोय बघा. मित्रांनो आपली मच्छी पकडून झालेला आहेत. आपला आता मच्छी कडेला आणलेला आहे समजे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आता. तर काय तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला आणि जास्त जास्त शेअर करा आणि अनफॉलो करू नका. आपल्या भावाला असं सपोर्ट करा होत्या कारण असेच तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ बनवून मी आणि कंटिन्यू. तर आपलं आता काम झालेलं आहे. तर आता बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सो ही